आपण पाहताय महाराष्ट्र अनलिमिटेड। लोकसभेमध्ये अपेक्षित यश न मिळाल्यानं भाजप अलर्ट मोडवर आहे। 48 लोकसभा मतदारसंघांमध्ये आता निरीक्षकांची नेमणूक करून पराभव नेमका का झाला याचा आढावा घेतला जाणार आहे आणि त्याचा एक रिपोर्ट कार्ड केलं जाणार आहे। भारतीय जनता पक्षाची आज एक बैठक मुंबईत झाली, त्यानंतर त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आल्याचं कळतं। मराठा समाजाचं प्राबल्य असलेले मतदारसंघ, या मतदारसंघातल्या जनतेची मतं सुद्धा जाणून घेतली जातील। एवढंच नाही तर गाफील राहू नका, विरोधकांना कमी समजू नका, असं सुद्धा भाजपच्या पदाधिकाऱ्यांना वरिष्ठांनी सांगितल्याचं कळतं। तुषार रूपनवर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। तुषार, काय काय झालं या बैठकीत? मिलिंद, खूप महत्त्वपूर्ण बैठक। लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर आज पहिल्यांदा भाजपचे सर्व आमदार, त्याचप्रमाणे सर्व संघटनेतले प्रमुख सदस्य उपस्थित होते। या बैठकीमध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस आपल्याला भाषण करताना, मार्गदर्शन करताना पाहायला मिळाले। मात्र या बैठकीतलं जे महत्त्वाचं विचारमंथन झालं ते म्हणजे 48 लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपाचा पराभव नेमका का झाला या संदर्भात निरीक्षक नेमले जाणार आहेत आणि त्याचं रिपोर्ट कार्ड हे स्वतः आपल्याला केंद्र सरकार पाहताना मिळणार आहे। त्याचप्रमाणे तुम्ही गाफील राहू नका, विरोधकांना कमी समजू नका। विरोधकांनी आताच विधानसभा निवडणुकीची तयारी केलेली आहे, त्यामुळे आपल्याला गाफील राहून चालणार नाहीये। महाराष्ट्रात आपल्याला लोकसभेला कमी जागा मिळाल्या, याचा अर्थ असा होत नाही विधानसभेला कमी जागा मिळतील। विधानसभेसाठी आता तयारीला लागा। प्रत्येक विधानसभा मतदान क्षेत्रामध्ये आताच नागरिकांची भेटीगाठी घ्या। केंद्रात आपलं सरकार आलेलं आहे आणि आता विधानसभेला राज्यात आपलं सरकार आणू असा विश्वास देखील त्यांनी दिला। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।